साताऱ्यातील सावरी गावामध्ये जो ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला, जो ड्रग्स साठा त्या ठिकाणी सापडलेला होता, त्या सगळ्यामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते। सुषमा अंधारे माझ्याबरोबर आहेत। ताई, काय सांगाल, राजीनाम्याची मागणी करताय? नाही, मी राजीनाम्याची मागणी करते म्हणजे त्यांची आणि माझी काही दुश्मनी असायचं कारण नाही आहे। आपण एक साधं गणित आहे की आपण काय म्हणतो की वाल्मिक कराडाचा जर हात असेल तर त्यांच्या जवळचा कोण आहे? धनंजय मुंडे, राजीनामा झाला पाहिजे। पार्थ पवार दोषी आहे तर पार्थ पवारला प्रिव्हिलेज मिळू नये म्हणून राजीनामा कोणाचा? अजितदादांचा। अगदी तसंच आहे हे। जर प्रकाश शिंदेंचं नाव येत असेल तर मग राजीनामा कोणाचा मागायचा? अर्थात एकनाथ शिंदेंचा। तर ह्याच्या उपर जर म्हणणं असेल की नाही नाही, हे प्रकाश शिंदे कोणी वेगळेच आहेत, तर ठीक आहे, जे वेगळे प्रकाश शिंदे ते कोण आहेत ते हजर करा आमच्यासमोर। पण अशा पद्धतीने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आणि त्यांच्या जवळच्या लोकांचे काही ना काही प्रकरण सातत्याने समोर येताना कशामुळे पाहायला मिळत असते? काय वाटतं? त्याचं मी कसं काय उत्तर देऊ शकते? जर त्याच्याबद्दल जर शंका समजा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी सत्तेतनं बाहेर पडावं, थांबू नये त्यांनी सत्तेमध्ये। साधं गणित आहे। बरं, आता हे प्रकरण तुम्ही लावून धरलेलंच आहे, तर आणखी काय काय नेमक्या मागण्या करणार आहात? कुठपर्यंत नेणार आहात हे प्रकरण? मला जेवढं शक्य आहे तेवढं लढत राहील ताई। शेवटी मी सभागृहाच्या बाहेर आहे। सभागृहाच्या बाहेर राहून जितकं लढणं मला शक्य आहे तितकं मी लढत राहीन। बघूया काय होते ते। नक्कीच माझ्याबरोबर सुषमा अंधारे होत्या। जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा आपण वेगवेगळी प्रकरणं घडतात, कुठल्या तरी नेत्याच्या जवळच्या व्यक्तीचं एखाद्या प्रकरणामध्ये नाव येतं, त्यावेळी त्या नेत्याचा राजीनामा मागितला जातो। तशाच पद्धतीने आता या प्रकरणामध्ये प्रकाश शिंदेंचं नाव आलेलं आहे। प्रकाश शिंदे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत, त्यामुळे या प्रकरणात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी झालीच पाहिजे। आणि जर प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेंचे भाऊ नसतील, म्हणजे हे प्रकाश शिंदे आणि ते प्रकाश शिंदे जर वेगळे तर या प्रकरणामध्ये ते प्रकाश शिंदे नेमके कोण हे शोधून काढून त्यांच्यावरती तरी कारवाई व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आता सुषमा अंधारे करताना पाहायला मिळतात। त्यामुळे या सगळ्यामध्ये आता खरंच एकनाथ शिंदेंच्या भावाचा कितपत हात आहे आणि या सगळ्यावरती खरंच कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।